बाबा आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव पप्पू नामदेव म्हशे, हां. गाव राहणार शिलेगाव, राहुरी तालुका, जिल्हा अहमदनगर. अहमदनगर. बर म्या कितीक दवाखाने केले. बर तुम्हाला त्रास काय होता त्याबद्दल सांगा. गुडघे दुखत होते, सांधे दुखायचे, बर पण किती सांध्याला किती काय वर्षापासून दुखायचे. बरेच दिवसापासून दुखत होते. बर तुमचं वय किती आहे. वय मग आता 80 चालू आहे. असं तुमचा जन्म कोणत्या सालचा आहे. 39चा. 1939. 39. स्वातंत्र्यापूर्वीचे आहे तुम्ही. हा. बर ठीक आहे. मग हे तुमचे जे गुडघे दुखायचे, गुडघे सांधे दुखायचे. दुखायचे, यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या ट्रीटमेंट घेतली असतील ना. श्रीरामपूरला गेलो, तिथं घेतलं डॉक्टरचं. श्रीरामपूरला डॉक्टरला हा, अजून राहुरीच्या डॉक्टरकडे केलं. राहुरीला हा, अजून. नगरला केलं. बर पण तिने काय सांगितलं म्हणे याच्यातली चरबी कमी झाली, अच्छा गादी घासली आहे गाठी गुडघ्यातली, घासली म्हणे, ऑइल कमी झालंय. आईल कमी झालं. बर मग मग त्यांनी ते- काय सल्ला दिला. मग तिने काय सल्ला दिला त्यांनी. काही ऑपरेशन वगैरे सुचवलं होतं तिने का. ऑपरेशन करत सांगितलं तर ऑपरेशन केलं, हा पण ते सक्सेस झालं नाही. बघू बघू कसं केलं ऑपरेशन. हे काय, अच्छा गुडघ्याचं ऑपरेशन पण केलं. हा, मग त्याने काय फरक पडला तुम्हाला. काहीच फरक नाही झाला. पुन्हा दुखणं चालूच. पूर्ण दुखणं चालूच. बर पण ह्या गोळ्या दिल्यापासून मग तुम्हाला ही धन्वंतरीची औषधी मिळाली. धन्वंतीची औषधं मिळाली म्हणून हा त्यांना फरक झालाय. इम्युरिज, कॅलरीज आणि अर्थोरिज प्लस हा, हे तुम्ही वापरलं. वापरलं. बरं तुम्हाला याचे फरक किती दिवसात जाणवले. 1 महिन्यात. बर मग तिथून मोर मी 3 महिने पूर्ण खाल्ले, बर गोळ्या घेतल्या, 3 महिन्याचा कोर्स पूर्ण केला. पूर्ण केला. बरं ह्या गोळ्या घेण्याच्या अगोदर तुम्हाला त्रास कशा प्रकारचा होता. चालता येत होतं का. चालता येत नव्हतं, पार कुबड्या चालत होत्या, काठी होती हातात. असं काडी घेऊन चालायच तुम्ही. हा, काडीशिवाय चालता येत चालता नव्हतं. येत नव्हतं. आणि आणि सायकल चालायची बंदच झालती. अच्छा तुम्ही सायकल चालवायचे हा, पण या पण त्रासामुळे सायकल चालू शकत चालत नव्हते. नव्हते, पण आता सायकल चालवतो आता. सायकल चालवता तुम्ही आता हा, 80च्या वयामध्ये. हा, ही सायकल आहे हा, नातवाची. ही सायकल तुम्ही चालवता. चालत. अरे वा. माझ्या धन्वंतरीच्या या औषधीने हा, तुम्हाला खूप छान रिझल्ट आलाय. हा, मग याबद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे. समाधानी बर इतर जे असे पेशंट आहेत तुमच्यासारखे आहेत. गुडघे दुखीचे, आहे. कंबर दुखीचे, हा, त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता. त्यांना असा सल्ला देतो का ही औषधं तुम्ही घ्या, दवाखान्यात जाऊ नका. हा या औषधाने फरक होतो. असं हा, ठीक आहे धन्यवाद. सायकल चालवायला तुम्हाला काही त्रास होत नाही. काहीच त्रास होत नाही, आता पायी चालताना काडी वडे घ्यायचं काही काम नाही. काहीच नाही. काठी नाही, काय नाही, हातात हा. मोकळ्या मनाने चालतो. असं. उलटे मी पाण्यात दिवसा दायरे धरतो. हा हा. शेतात काम पण करता हा, 80च्या वयामध्ये. हा, ते मागचं सगळं दुखणं तुम्ही आता भुलून गेले सगळं सुटलं, मागचं दुखणं काहीच आणि राहिलं नाही आता. डॉक्टरकडे जाण्याचं कामच पडत नाही. नाही, नाही, दवाखाना बंद. दवाखाना लगेच बंद आहे. मला थंडी नाही, ताप नाही, काहीच नाही. असं या गोळ्या तुमची घेतल्यापासून. रोगप्रतिकार शक्ती पण वाढली. हा, असं मग धन्वंतरीचे जे आपले CMD सर आहेत, या, डॉक्टर रमेश पाटील सर, एक सर, यांच्यासाठी तुमच्या काय भावना आहेत. माझी पूर्ण भावना बसली याच्यावर. असं ठीक आहे धन्यवाद.